राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक पांदन रस्ता म्हणून एक GR काढला होता. आणि जर तुमच्या सोयीस्कर असेल, शेतकऱ्यांच्या कुठल्या तक्रारी नसतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची सहमती असेल तर तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना रस्ते खुले करून दे, जेणेकरून कोणाचे फळबाग असतील तर कोणाला शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा होईल. हा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र बीडमध्ये ज्या रस्त्यासाठी आज संपूर्ण जिल्ह्यामध्येच वातावरण गढूळ झालेलं आहे, पांदन रस्त्यासाठी संपूर्ण शेतकरी तहसीलचे उंबरे झिजवतात, तारखा सुरू आहेत. मात्र त्यांना रस्ते कधी मिळणार, तारीख पे तारीख मिळणार, हा मोठा सवाल आज बीडमध्ये ठाकलेला आहे. बीड तहसील इलाक्यामध्ये आहेर चिंचोली म्हणून गाव आहे, ज्या गावामध्ये मी शेतकऱ्याच्या बांधावरती या ठिकाणी बघू शकतोय. जो रस्ता शेतकऱ्यांना मंजूर करून दिलेला आहे हा तो रस्ता आहे आहेर चिंचोली मधील. एकंदरीत पाहायला गेलं तर हे जवळपास अंतर 2.5 किलोमीटरच्या वर आहे. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणचं जे अंतर आहे जवळपास अर्धा किलोमीटरहून अधिक कमी अंतर आहे. ह्या संपूर्ण ज्या शेतामध्ये उभा आहे त्या शेतकऱ्याची देखील या रस्त्याला सहमती आहे. मात्र तहसीलदारांकडून जाणून बुजून आम्हाला चुकीच्या पद्धतीचा रस्ता दिला असा आहे संपूर्ण शेतकऱ्यांचा आरोप आहे. मी त्यांच्या स्वतः बांधावर उभा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नक्की शेतकऱ्याची काय मागणी आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. मात्र याकडे राज्य सरकार आणि त्याचबरोबर इथले जे तहसीलदार आहे ते दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. आणि गेल्या 1.5 वर्षापासून हे संपूर्ण शेतकरी आहे ते उंबरे झिजवतात. नेमकी काय मागणी मी जाणून घेणार आहे. काय सांगाल, असं आपण स्वतः स्पॉटवर आलेलो आहेत. सगळं संपूर्ण सविस्तर सुरुवातीपासून प्रकरण सांगा. सुरुवातीपासून आम्ही 1.5 वर्षापासून तहसीलला हेल्पाटी आणतो. त्याच्यानंतर त्या दिवशी आपण बाईट घेतली होती तहसीलदार साहेबाची. त्यांनी स्वतः येऊन पंचनामा केला इथं. तर ते काय म्हणले, पूर्वीपार चालत असलेला जुना रस्ता, त्या रस्त्यालगत दुसरा रस्ता इथं आहे का रस्ता, तुम्ही स्वतः आलात. तहसीलदार साहेब सुद्धा तुम्हाला म्हणले तुम्ही रानात जा आणि पाहणी करा. तुम्ही आता स्वतः आलात तिथं स्पॉटवर, जिथं शेळके साहेबांनी इथं पंचनामा केला. तुम्ही इथंच उभा आहेत आपण सगळेजण. इथं कुठला रस्ता दिसतोय का? आणि जो आहे पाऊल रस्ता तो सुद्धा नकाशात नाही असं लिखित त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर ते तहसीलदार साहेबांनी आदेश दिला, आदेश सुद्धा चुकीचा आहे. जेणेकरून अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात यावा असं लिहायला पाहिजे. तिथं त्याच्यावर लिहिलेलं आहे गैर अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो असं लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो आम्ही अर्जदार आहेत, आमचं मंजूर केलेलं नाही, गैर अर्जदार यांना रस्ता दिलेला आहे, आम्हाला दिलेला नाही. हे संपूर्ण ज्या तुम्ही रस्ता मागताय, ज्यांच्यासाठी रस्ता हवा आहे, हे किती शेतकरी आहेत आणि किती शेतकरी? आता 5-6 शेतकरी आणि त्याच्यानंतर सहमती सुद्धा शेतकरी उभा आहे तिथं. त्याच्यानंतर हे 2-4 जण सहमती शेतकरी, हे 4-5 जण बंधुराज आहेत, त्यांचं सुद्धा लेखी स्वरूपात सहमती पत्र ते असताना सोयीस्कर आणि जवळचा रस्ता सर्वेबान नंबर आहे हे सगळं असताना आम्ही कायदेशीररित्या सगळं बसते तरी सुद्धा हा चुकीचा निर्णय का घेतलाय, याच्या मागचे कारण काय आहेत हे सगळं स्पष्ट सांगावं तहसीलदार साहेबांनी. तुम्हाला बी स्वतः किती तारखा केल्या आतापर्यंत तहसील? आम्ही आता 1.5 वर्षात बघा ना भरपूर तारखा झाल्यात आमच्या. आमचं आर्थिक नुकसान बी झालं, काम धंदे सोडून. आता मला काय म्हणायचंय, तहसीलदार साहेबांनी कुणी बी मला आता 4-5 क्विंटल खत आणायचे, त्यांनी आणून दाखवा. कुठं जिथं रस्ताही का राहणार आणून दाखवा. माझी मागणी संपली. आम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही जवळ आणि सोयीस्कर रस्ता असताना तुम्ही 2-2 किलोमीटरचे रस्ते देता. कोणाच्या तरी काहीतरी साठलोट उघड दिसते ना. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आदेशामध्ये सुद्धा चूक आहे. चूक म्हणजे निर्णय सुद्धा चूक आहे, ते आदेश बी चूक आहे, म्हणजे सगळं चुकीचं आहे याच्यात. त्याच्या मागचं स्पष्ट येत आहे की देवाणघेवाण केली. तहसीलमध्ये तुम्ही उभे ठाकलेले होतात, दररोज तुम्ही उंबरे झिजवतात. काय तुमचा एकंदरीत आरोप असणार आणि पुढची दिशा काय असणार तुमची? आरोप काय पुढच्या दिशेत सरळ तहसीलदार साहेबांनी देवाणघेवाण करून आमच्याकडे तर काही पुरावे नाहीत, पण ह्याच्या मागचं स्पष्ट दिसतंय त्यांचे कुणी आहेत का नातलग, ते आम्ही आहेत का नातलग. मग जो सत्य निर्णय तो काय दिला नाही, नियमाने जे खरं ते द्या ना. परिस्थिती बघा अजून या, मी कलेक्टरला साहेबाला सुद्धा असं निवेदन देणार आहे, वाटल्यास तुम्ही सुद्धा येऊन पाहणी करावाई. त्यांनी तर केलेली करून सुद्धा त्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे. कलेक्टर साहेबाला मी आता भेटणार आहे, जाऊन लेखी निवेदन सुद्धा देणार आहे. आता आमची येईन तर ही 15 तारीख आहे. माझे वकील शशिकांत सावंत शी सुद्धा हे निकाल बघून हैराण झाले. म्हणले आपलं सगळं खरं असताना हे असा चुकीचा निर्णय का दिला तहसीलदार साहेबांनी. त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, देवाणघेवाण झाली, स्पष्ट दिसून येत आहे. काय तुमच्या शेतामध्ये उभा आहे, ज्या शेतामधनं कुठली हरकत नाही, तुम्ही सहमती दिलेली तरी बी रस्ता का दिला जात नाही? साहेब आम्ही 233, 218, 223 या सर्व नंबर रस्त्याने आम्ही सहमती दिलेली आहे. सर्व नंबर जवळच्या आम्ही 5-4 जणांनी भावानी सहमती दिलेली. पण त्यांनी न मान्य करता त्याने आमच्या भावाच्या दिनकर रामचंद्र सुरसे यांचे 1.5 एकर जमिनी
त्यांनी 2.5 किलोमीटर 1 किलोमीटरचा अंदाज दिलाय लांबणीचं. फार 1 किलोमीटर जाते बघा ते कोठे पोचतो. चुकीचा निर्णय दिलेला आहे. आणि त्यांनी ज्या टायमाला इथं पंचनामा केला ते विरोधी दिशेने असं लिहिलेलं आहे पंचनाम्यात. हा दक्षिण उत्तर गाव उत्तरेकडे राहते साहेब आणि रस्ता जिथे दक्षिणेकडे किंवा कोणचा नियम आहे. 2.5 किलोमीटरवर शेतकऱ्यांकडे जायचं पुणे 1.5 किलोमीटर म्हणजे 3.5 किलोमीटर त्यांना जायचंय. कसं काय जायचंय? म्हणजे चुकीचा निर्णय ज्या घेतला. ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी 2.5 किलोमीटर वरून प्रवास करावा लागतोय. मात्र त्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर आम्हाला आमच्या शेतामध्ये यायचं आम्हाला अर्धा किलोमीटर सुद्धा रस्ता लागत नाही, तो रस्ता आम्हाला का दिला जात नाही? म्हणजे जाणून बुजून शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी केली जाते. माझ्यासोबत बाबा आहे तिथं. शेतकरी काय बरं नेमकी आता दुसरी वेळेस आपली भेटायची काय राज्य सरकार म्हणते शेतकऱ्यांना योजना आणल्या, पांदन रस्ता दिला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की कारवाई करा जर कोणी रस्ता अडवत असेल तर. राज्य सरकार चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण हे जे अधिकार पदावरले जे लोक आहेत हे लोक भ्रष्ट झालेले आहेत. ह्यांच्या भ्रष्टाचारीमुळं इतर जे लोक आहेत आपले शेतकरी लोक, शेतकरी बांधव जे काय अडचणीत आहेत ते अडचणीमध्ये डबल टाकू लागले ना. मुद्द्याची गोष्ट ही आहे, जिथं रस्ता नाही त्या ठिकाणी म्हणतात रस्ता आहे. आणि त्या वकिलांनी त्यांच्या वकिलांनी आणि त्या लोकांनी त्यांनी काय केलं, संगनमत करून एक नकाशा तयार करून ह्या नकाशाला जे खरा तहसीलचा नकाशा त्याला डावलून दुसरा नकाशा तयार करून ही घालमेल करून हे रस्ता बाद केलेला आहे त्यांनी. म्हणजे रस्ता द्यायचं मान्य केलं नाही त्यांनी. काय पुढची भूमिका काय असणार तुमची नेमकी आता संपूर्ण विषयावरती? ते शासन प्रशासन आहे, तुम्ही शेतकरी आहात, आता आम्हाला सगळ्यातली परिस्थिती दिसते. काय पुढचं तुमचं चंद्रशेखर बावनकुळे यांना काय सांगणार आहे? काय आता आम्हाला काय फाशीची वेळ आली काय सांगावं त्यांना तरी? सांगा ना तुम्ही. नाही आता आम्ही काय, मला चलणं होत नाही, काहीच नाही. मग काय आता तेच राहिले शिल्लक फक्त. नाही तुम्ही इकडे कसं काय दाखवता, दक्षिणेकडे कसं काय दाखवता? उत्तरेकडे आमचं गाव राहिलं, उत्तरेकडे जायचं यायचंय आणि तुम्ही दक्षिणेकडे जा म्हणता. हे काय भानगड काय? हे अधिकारी कसले आहेत? हे भ्रष्ट अधिकारी जे आहेत ना त्यांचा ताबडतोब हकालपट्टीच करायला पाहिजे तिथून. हे मला मान्य आहे बा. तहसीलदार साहेबांनी हा चुकीचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय पूर्व पश्चिम हा जवळचा रस्ता असताना हा रस्ता द्यायला पाहिजे. त्यांनी तर ते दिलेला नाही. काहीतरी चपढप केलेली, गोंधळ केलेला त्यात. साहेब तहसील मध्ये पाय तुडिले त्या लोकांनी, इतकी दादागिरी करते ते लोक. ते आम्ही तहसील याला पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली हो, तरी पण ते आता वरच्यावर ते एखाद्याला मारू शकतात. हा इतकं ते हरामखोर लोक आहेत ते. आता ते फौजी मधला होय साहेब, ते दबाव निसता नाही. ते फौजी मधला फौजी केलेला म्हणजे फौजी मधून मिलिटरी मधून आलेला माणूस आहे. माझं विनंती नक्कीच कॅमेरामॅनला या ठिकाणं दाखवू शकतोय. जो शेतकऱ्यांनी रस्ता मागवलाय तो हा रस्ता आहे. गेल्या म्हणजे ज्या शेतामध्ये मी उभा आहे हे शेत, ज्या शेतकऱ्यांना आता माझ्यासोबत बाईट दिलेली आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे आमच्या शेतामधून रस्ता करा, आम्हाला कुठली हरकत नाही. आणि समोरचे जे झाडं दिसतात, जो समोरचा जो ऊस दिसतोय तिथनं इथपर्यंत येण्यासाठी फक्त अर्धा किलोमीटर सुद्धा हे अंतर नाही. मात्र ह्या बाजूने आम्हाला रस्ता न देता दुसरीकडे पाहायला गेलं तर जो रस्ता आहे तो ह्या बाजूने म्हणजे दक्षिण आणि उत्तर रस्ता दिला जातोय. जवळपास 2.5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे इथून त्या कोपऱ्यापर्यंत जायचं, पुन्हा खाली जायचं, पुन्हा इकडून इकडे यायचं. म्हणजे जे आम्हाला सोयीस्कर आहे ते रस्ता दिला जात नाही. मुद्दाम जाणून बुजून संगनमत करून काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करून असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. हा रस्ता दिलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मिटतोय का, याला न्याय कधी मिळतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जे बीडचे तहसीलदार आहेत, तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी एकदा पुन्हा स्पॉटवरती यावं, या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्यात. जेणेकरून जर आपल्याला जीवन जगत असताना, आपलं कुटुंब जगत असताना एक संपूर्ण 6 महिने पीक पिकवावं लागतं, मग ते शेतामधलं पीक पुन्हा विकावं लागतं, नंतर 4 पैसे येतात, त्यानंतर संपूर्ण उदरनिर्वाह भागवायचा, कुटुंब भागवायचं, संपूर्ण अडचणींना सामना करायचा. मात्र जर साहेब तुम्हाला 1 महिन्याचा पगार जर नाही दिला ना तर तुम्हाला तुमच्या वेदना काय हे तुम्हाला कळतील नक्कीच. मात्र या संपूर्ण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर आम्हाला 5 पोते जर खताचे आणायचे म्हटले तर आम्ही आणायचे कुठून आणि चक्रा घालायचे किती, हा देखील एक तीव्र संताप आणि एक तीव्र भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. नक्कीच तहसीलदार साहेबांचा निर्णय काय घेतात आणि जे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक आदेश काढलाय, एक GR काढलाय, प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या, जर कोणी अडवत असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा. मात्र हे इथले तहसीलदार आणि इथले प्रशासन शासन करतंय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम TV साठी योगेश काशीद, आहेर चिंचोली, बीड.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.